कोल्हापूर शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या दुर्मिळ पांढऱ्या खारुताईच्या निरीक्षणामुळे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. या खारुताई लुसिस्टिक प्रकारातील असल्याचं स्पष्ट झालं असून त्यावरील संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी पक्षी निरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची एक खारुताई दिसली. पुढील निरीक्षणात त्या परिसरात अशा 2 खारुताई असल्याचं स्पष्ट झालं. या दुर्मिळ घटनेची नोंद घेत संशोधन सुरू करण्यात आलं. या खारुताई लुसिस्टिक प्रकारातील असल्याचं संशोधनातून निष्पन्न झालं. लुसिझम हा अनुवंशिक विकार असून त्यामध्ये शरीरावरील रंगद्रव्य कमी होते, मात्र डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. या खारुताईच्या अंगावर नेहमीप्रमाणे तपकिरी किंवा तांबूस रंगाऐवजी फिकट पांढरा करडा रंग दिसून आला. तसेच त्यांच्या पाठीवरील वैशिष्ट्यपूर्ण 3 पट्टेही आढळले नाहीत. देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी या घटनेवर आधारित संशोधन निबंध तयार केला. हा निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडिका या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट तसेच कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते. मेढा येथील सहाय्यक प्राध्यापक ओंकार यादव यांचं मार्गदर्शन लाभलं तर कोल्हापूर वन विभागानेही सहकार्य केलं. वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी सांगितलं की अशा रंगातील बदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात जगणे कठीण असते. तरीही अशा दुर्मिळ घटनांची नोंद केल्यामुळे जैवविविधता, अनुवंशिक विविधता आणि पर्यावरणीय बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. सहाय्यक प्राध्यापक ओंकार यादव यांनी या संशोधनाचं कौतुक करताना सांगितलं की कोल्हापूरसारख्या भागात अशा दुर्मिळ घटनांचं शास्त्रीय दस्तऐवजीकरण करून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करणं ही मोठी उपलब्धी आहे.